नमस्कार मित्रांनो, अपेक्स इंडिया मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर फार दिवसापासून व्हिडिओ घेतला नाहीये, थोडं बिझी होतो. आता आपण जे ऑप्शनचे जे सिरीज सुरू केलं होतं, त्या सिरीज मधलाच एक पॉईंट आपण घ्यायचा आहे, ऑप्शन फिक्स. मागच्या लेक्चरमध्ये आपण घेतलं होतं की सी बाय काय असतो, सी सेल काय असतो, पी बाय काय असतो, पी सेल काय असतो, म्हणजे ऑप्शन रायटिंगचा फायदा मार्केटमध्ये तुम्हाला कसा घेता येतो, टाइम डिकेचा कसा फायदा घेता येतो. तर त्या पुढचा एक पॉईंट म्हणजे काय, ऑप्शन ग्रीक्स. आता ऑप्शन ग्रीक्स म्हणजे काय जो तुम्ही स्ट्राईक प्राइस घेताय, उदाहरणार्थ कोणताही स्ट्राईक प्राइस घेतला त्याच्यावरचा जो प्रीमियम तुम्हाला मिळतो, म्हणजे जो स्ट्राईक प्राइस घेतला ऍट द मनी घ्या, आउट ऑफ द मनी घ्या, इन द मनी घ्या. आता ओटीएमचा प्रीमियम कमी असणार, ऍट द मनीचा नॉर्मल असणार, इन द मनीचा जास्त असणार. कोणताही प्रीमियम घ्या, तो प्रीमियम मध्ये हालचाल कसा होता, म्हणजे मोमेंट कसा होतो. आता मार्केटमध्ये तर झालं अंडरलाइंग असेट, म्हणजे जो इंडेक्स मध्ये जो मोमेंट झाला. आता निफ्टी मध्ये समजा 100 पॉईंटचा मोमेंट झाला, बँक निफ्टी मध्ये 100 पॉईंटचा मोमेंट झाला. जो आम्ही प्रीमियम घेतलेला असतो त्या प्रीमियम मध्ये किती मोमेंट होणार आहे, किती डिके होणार आहे, हा कोण सांगतो, तर तो सांगतो ऑप्शन ग्रीक्स. म्हणजे प्रीमियमची सगळी माहिती, म्हणजे प्रीमियम मध्ये कसे चेंजेस होऊ शकतात, कधी प्रीमियम तुम्हाला महाग मिळतात, कधी प्रीमियम तुम्हाला स्वस्त मिळतात, ओके, कधी प्रीमियम किती स्पीडनं वाढतो, किती स्पीडनं पडतो, हा सगळा सांगणारा घटक म्हणजे हा ऑप्शन ग्रीक्स आहे. समजलं. तर ऑप्शन ग्रीक्स मध्ये आपण हे 4 पॉईंट बघणार आहोत, डेल्टा, गॅमा, थीटा आणि वेगा. तर हे 4 पॉईंट काय आहेत, ह्याचा इम्पॅक्ट ऑप्शन प्रीमियम मध्ये कसा पडतो, तर हे आपण बघूया. तर पहिलं पॉईंट काय आहे, डेल्टा. काय आहे डेल्टा, ओके. उदाहरणार्थ समजून घ्या, आता मार्केट सुरू आहे 25,130, समजा मार्केट सुरू आहे 25,000ला, म्हणजे निफ्टी कितीला सुरू आहे 25,000ला, ओके. आता भारतामध्ये कितीतरी लोक ट्रेडिंग करणार आहेत, त्यांनी कोणतीही कॉल घेऊ शकतील. म्हणजे मला असं वाटतं की मार्केट वर जाणार आहे, तर मी सी बाय करणार आहे, तर मी काय करू शकतो, 25,000चा सी बाय करू शकतो. समजा ह्याचा प्रीमियम एक 200 रुपये आहे, समजून घ्या. दुसरा मी ओटीएमचा कॉल घेऊ शकतो, 25,200 सी बाय, हा झाला ओटीएम, ह्याचा प्रीमियम समजून घ्या 100 आहे. आणि मी इन द मनीचा कॉल घेतो 24,800 सी बाय, समजा ह्याचा प्रीमियम महाग असणार, बरोबर आहे, इन द मनी आहे 300 आहे. म्हणजे हा झाला ऍट द मनीचा कॉल, हा झाला आउट ऑफ द मनीचा कॉल, आणि हा झाला इन द मनीचा कॉल. ओके, समजलं मित्रांनो. तर ह्या पद्धतीनं जर मी 25,000ला असताना 25,200चा कॉल घेतलो, 25,000चा कॉल घेतलो, 24,800चा कॉल घेतलो, तर समजून घ्या मार्केट 25,000 वरनं 25,100 ला गेला, तर ह्याचा अर्थ सी बायचे तिन्हीचे प्रीमियम काय केले पाहिजेत, वाढले पाहिजेत. तर कितीने वाढणार हे सांगणारा घटक म्हणजे डेल्टा आहे. आता डेल्टा कसं, तर इंडियन मार्केटमध्ये एनएससी न तुम्हाला ऑप्शन चेन प्रोव्हाइड करतो. तर ऑप्शन चेन मध्ये जायचं आणि तुम्हाला तिथं समजेल की ओटीएमचा डेल्टा किती असतो, ऍट द मनीचा डेल्टा किती असतो, आणि इन द मनीचा डेल्टा किती असतो. आता किती असतो बघा, लक्षात ठेवा, डेल्टा किती असतो. जर तुम्ही ओटीएमचा कॉल घेतला, ओके, जर तुम्ही ओटीएमचा कॉल घेतला तर तुमचा डेल्टा असतो 0.1 to 0.5. किती असतो, 0.1 to 0.5. समजा तुम्ही ऍट द मनीचा कॉल घेतला, सॉरी 0.1 to 0.4 असतो, आणि ऍट द मनीचा घेतला तर 0.5 च्या आसपास असतो. आणि जर तुम्ही इन द मनीचा कॉल घेतला तर तुमचा डेल्टा आहे 0.6 to 1 च्या आसपास असतो. किती असतो, 0.6 च्या 1 आसपास. म्हणजे ह्याचा अर्थ काय समजून घ्या. आता मी ऍट द मनीचा ओटीएमचा कॉल घेतलेला आहे, त्याचं स्ट्राईक प्राइस आहे 25,200 ते 100 ला सुरू आहे. आता 25,200चा डेल्टा किती आहे हा तुम्हाला ऑप्शन चेन मध्ये दिसतो, म्हणजे तो डाटा. म्हणजे विचार करून घ्या, 0.1 to 0.4 म्हणजे 25,200चा तुम्हाला असं डेल्टा किती दिले, समजा 0.3 आहे, हा तुम्हाला दिसतोय बघा. इथे मी म्हटलो 0.1 to 0.4 म्हणजे डेल्टा 0.4 च्या आसपास असणार आहे, 0.1 to 0.3 मध्ये असणार आहे. समजा 0.3 आहे, म्हणजे ओटीएमचा डेल्टा 0.3. ह्याचा अर्थ आता समजून घ्या, मार्केट 25,000 वरनं 25,100 ला गेलं, म्हणजे किती पॉईंटची मुवमेंट झाला, 100 पॉईंट, आणि त्याचा डेल्टा किती आहे 0.3. तर ह्याचा अर्थ 100 into 0.3 म्हणजे 30, म्हणजे 25,200चा प्रीमियम 30 रुपयानं वाढून 130 ला जाणार. कधी, जेव्हा निफ्टी 100 पॉईंटची मुवमेंट करेल त्यावेळी. पटलं मित्रांनो, समजलं गोष्टी. तर ओटीएमचा जेव्हा तुम्ही कॉल घेताय, सी बाय करा किंवा पी बाय करा, त्याचा डेल्टा तुम्हाला ऑप्शन चेन मध्ये दिलेले असतात. समजा 25,100 झाला, तर ह्याचा अर्थ 100 पॉईंटचं मुवमेंट न होता त्याचा डेल्टा 0.3 आहे, म्हणजे 0.3 हा स्पीड आहे. जेवढा पॉईंट वाढेल त्याला 0.3 केल्यानंतर तुम्हाला 30 रुपये मिळणार आहे, म्हणजे 10 पॉईंट वाढला तर 3 रुपये.
समजा 200 पॉईंट वाढला तर 60 रुपये, म्हणजे 100 पॉईंट मुवमेंट झाला तर तुम्हाला 30 रुपयाचं प्रॉफिट, म्हणजे 100चा 130 होणार आहे. दुसरं, ऍट द मनीचा डेल्टा थोडं जास्त आहे, जास्त म्हणजे 0.5 आहे. समजून घ्या किती पॉईंटचं मुवमेंट झाला. आता मार्केट 25,000 वरनं 25,100 ला गेला, म्हणजे ओटीएमचा बी प्रीमियम वाढणार, ऍट द मनीचं बी वाढणार, इन द मनीचं बी वाढणार, म्हणजे मार्केट 50 हा ऍट द मनी आहे, ह्याचा डेल्टा किती आहे 0.5 आहे. आणि किती पॉईंटची मुवमेंट झाला 100, तर ऍट द मनी मध्ये 50 पॉईंटची मुवमेंट होणार, म्हणजे 200 होणार 250. का होणार? कारण हा जवळ आहे ऍट द मनीच्या, म्हणजे स्पॉट प्राइसच्या जवळ असल्यामुळे ह्याचा रेट जास्त. ह्याचा रेट किती वाढणार सांगा बघू. आता तुम्हाला समजलंच असणार आहे, इन द मनी मध्ये असल्यामुळे ह्याचा प्रीमियम महाग आहे आणि ह्याचा डेल्टा हा 0.61 आहे. समजून घ्या, ऑप्शन चेन मध्ये ह्याचा डेल्टा 0.8 दिलेला आहे, इंटू 100 पॉईंटचं मुवमेंट, म्हणजे इन द मनी मध्ये वाढणार 300चं होणार, 380 म्हणजे 80चा मुवमेंट होणार. कन्सेप्ट समजला मित्रांनो. तर डेल्टा म्हणजे काय, जे तुम्ही कोणताही स्ट्राईक प्राइस घेतला त्या स्ट्राईक प्राइसचा जो प्रीमियम आहे तिच्यामध्ये किती न मुवमेंट होणार आहे तो सांगणारा घटक म्हणजे डेल्टा. आणि हा जो डेल्टा आहे तुम्हाला ऑप्शन चेन मध्ये प्रोव्हाइड केले जातात, तर ह्याला आपण काय म्हणतो डेल्टा. कन्सेप्ट समजला मित्रांनो. तर मला असं वाटतं की तुम्हाला हे गोष्ट समजल्या असतीलच. ओके, लवकरात लवकर अपेक्स इंडिया मराठी चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. पुढच्या लेक्चरमध्ये आपण गॅमा थीटा वेगा हे पॉइंट घेणार आहोत. धन्यवाद.